हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत ॲब्रोज कशा करायचा ते एकदम सोप्या पद्धतीने आणि फास्ट. तर ह्यांचे आहेत ॲब्रोज जॉईंट आहेत मध्ये, जॉईंट आपण काढणार नाही आहोत. तर असं थोडं कात्रीने असं व्यवस्थित कट करून घ्यायचे ते ॲब्रोज, वरती जे मोठे मोठे आहेत केस ते. आणि असं स्टार्ट करायचं ॲब्रोजचं. आज मुलींना शिकवायचं चाललेलं की थ्रेडिंग कसं करायचं. जर मध्ये जुळवलेले ॲब्रोज पाहिजे असतील तर कसं थ्रेडिंग करायचं ते. असं कपाळाच्या वरती काढायचं म्हणलं तर स्किन कधी कधी सापडते थ्रेडमध्ये, तर असं पकडायला लावायचं कस्टमरला आणि नंतर थ्रेडिंग करायचं, म्हणजे स्किन जास्त सापडत नाही थ्रेडिंगमध्ये. परत दोन्ही साईडला असं पकडायला लावायचं. जास्त काय ॲब्रोज वाढलेल्या नव्हत्या, थोडंसं क्लीनच करायचं होतं, तर असं आपण क्लीन करणार आहे आणि सेप देणार आहे ॲब्रोजला. व्यवस्थित असं पकडायला लावलं तर ॲब्रोज करायला एकदम सोपं जातं. सर्व मुलींना थ्रेडिंग करायला येतं, फक्त सेप द्यायला एवढा जमत नाही आहे, त्याच्यामुळं त्यांना आज दाखवायचं चाललेलं. तर हा आपण केलेला आहे वन साईडचा सेप. दुसऱ्या साईडला जर थोडेसे असे ॲब्रोपेक्षा जास्त वरती आलेले जर दिसत असतील केस, तर असे कट करून घ्यायचे कात्रीने. असं फ्रंटपासून सुरुवात करायची. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे थ्रेडिंग कसं पकडायचं, धागा कशा गाठी मारायच्या ते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेप दाखवणार आहोत. तर असं पकडलं तर एकदम इझी जातं. कपाळाच्या वरती, ॲब्रोच्या वरती जे असं जे केस असतात थ्रेडिंगने काढायला मदत होते. स्किन अजिबातच सापडत नाही, नाहीतर ॲब्रोज केल्यानंतर अशा जखमा दिसतात. परत असं दोन्हीकडे असं पकडून परत एकदा खालची साईड व्यवस्थित असे सेप द्यायची आणि एक्स्ट्राचे जे आहेत हेअर ते काढून टाकायचे. म्हणून फर्स्ट टाइम आपण पायावर हातावर प्रॅक्टिस मुलींचं करून घेतो आणि नंतर थोडं फोरहेड, अपर लिप्स असं थ्रेडिंग करायला शिकवतो आणि नंतर असं सेप द्यायला शिकवतो. तर आता सेप शिकतायत मुली, म्हणून पहिल्यांदा असं ॲब्रोजचा पहिल्यांदा सेप आलाय असा ॲब्रोज जुळलेल्या, मध्ये अजिबात त्यांना गॅप नको आहे. काजोल स्टाईल ॲब्रोज आहेत त्यांच्या. पहिला आपण बघितलं असेल काजोलच्या, पण अशाच ॲब्रोज आहेत. तर असं परत मग एक्स्ट्रा जे आहेत ते हेअर सगळे काढून घ्यायचे थ्रेडिंगने. फोरहेड सगळं करून घ्यायचं वरती पण. तर हे असं आपला सेप देऊन झालेलं आहे. परत आपण रोज वॉटर स्प्रे केलेला आहे, म्हणजे असे जळजळ वगैरे होणार नाही आणि पुरळ वगैरे येणार नाहीत म्हणून. तर हा आहे फायनल रिझल्ट. तुम्ही बघू शकता तुम्हाला कसा वाटतोय थ्रेडिंगचा हा सेपचं प्रॅक्टिस मुलींना दाखवलेलं.